अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले हल्ला प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई या प्रमुख मागणीसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी खुनी हल्ला केल्याची संतापजनक घटना 19 मार्चच्या रात्री घडली आहे। संबंधित आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी मूर्तिजापूर तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांच्या वतीने एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांना तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या मार्फत करण्यात आली आहे। सदर निवेदन देतेवेळी ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक दीपक जोशी, अविनाश बेलाडकर, विलास नसले, मिलिंद जामनिक, प्रतीक कुर्हेकर, जयप्रकाश रावत, संतोष माने यांच्यासह तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर। अकोल्यातील ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला हा अत्यंत निषेधार्ह प्रकार आहे। कारण अशा प्रकारचे हल्ले जर पत्रकारांवर होत असतील तर त्यांनी पत्रकारिता कशा पद्धतीने करायची हा मोठा प्रश्न एकूणच समाजाच्या समोर निर्माण झालेला आहे। त्यामुळे पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या संदर्भात प्रशासन जागरूक असलं पाहिजे आणि प्रशासनाने पत्रकारांच्या संरक्षणाचा जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी अत्यंत प्रखरपणे काटेकोरपणे केली पाहिजे अशी आमची सर्व मूर्तिजापूर शहरातील आणि तालुक्यातील पत्रकार बांधवांची मागणी आहे। आणि त्या संदर्भात आम्ही आज इथे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार मॅडमला निवेदन देणार आहोत। हल्लेखोरांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची आमची मागणी असेल। सर, नुकताच मंडळामध्ये पत्रकार संरक्षण कायदा पास झालेला आहे। याच्यावरून कुठेतरी निष्पन्न होते का की पत्रकार संरक्षण कायदा नुकता नावापुरते पास झालेला आहे मात्र त्याच्यावर कारवाई होत नाही? नाही, असं काही नाही। नावापुरता झाला असं म्हणणं चुकीचं होईल थोडंसं। आपण फक्त काय केलं पाहिजे की जिथे जिथे असे प्रकार घडत असतील तिथे तिथे तीव्र शब्दात निषेध त्याचा केला पाहिजे आणि तशी मागणी आपण केली पाहिजे शासनाकडे मागणी केली तर निश्चितपणे कारवाई होईल। अकोला येथील जुने जाणते पत्रकार विठ्ठलराव महल्ले यांच्यावर दिनांक 19 रोजी ते आपलं सर्व कार्य आटोपून घरी जाताना काही टवाळखोर मुलांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि त्यामध्ये ते जखमी झाले। विशेष म्हणजे काही कारण नसताना असा हल्ला होणे ही अतिशय चिंतेची बाब आहे आणि चिंतनाची देखील बाब आहे। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जिथे जिथे निर्माण होत असेल त्या ठिकाणी लक्ष देणे आता गरजेचं झालेलं आहे। हा हल्ला पूर्वनियोजित होता किंवा कोणत्या कारणाने होता, तो कोणी घडून आणला का, त्याच्या मागील कोणी आका दुसरा आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं तपास यंत्रणेने दिली पाहिजेत। त्यामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि पत्रकारांवरील हल्ले बिलकुल खपून घेतले जाणार नाहीत। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब आहे असं म्हटलं जाते आणि त्या खांबावर जर असे हल्ले होत असतील तर हे कुठेतरी फार गंभीर बाब आहे। याची काळजी आणि शासनाने घेतली पाहिजे आणि ज्या लोकांनी हे हल्ले केलेले आहेत त्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे।